कधी असा विचार केलाय का की तुम्ही मेहनत करता, तुम्ही प्रामाणिक आहात, तरीही आयुष्यात तुम्हाला शांती का मिळत नाही? कारण तुमचं लक्ष तुमच्या जीवनावर नसतं, तर इतरांच्या जीवनावर असतं. आणि याच ठिकाणी सुरू होते ईर्ष्या. ईर्ष्या करणारा माणूस नेहमी आतून तुटत असतो. तो हसतो पण खरा आनंद नसतो. तो बोलतो पण समाधान नसतं. कारण त्याच्या मनात एकच प्रश्न असतो, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही. हीच भावना हळूहळू मनाला खात जाते. इतिहास साक्षी आहे. महाभारत मध्ये शकुनीने दुर्योधन यांच्या मनात ईर्ष्या भरली. ती ईर्ष्या इतकी वाढली की त्याला फक्त एकच गोष्ट दिसू लागली, पांडवांचा नाश. पण शेवटी काय झालं? संपूर्ण कौरव वंश संपला. ईर्ष्या कधीही दुसऱ्याचा नाश करत नाही, ती आधी तुमचाच नाश करते, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कोणाला खाली खेचता तेव्हा तुम्ही स्वतःही खाली येता. एका व्यापाऱ्याचे 2 मुलगे होते. मोठा मुलगा शांत, मेहनती, लक्ष केंद्रित. लहान मुलगा नेहमी तुलना करणारा. तो सतत विचार करत राहिला, त्याचं दुकान मोठं का? तो जास्त पैसे कसे कमवतो? परिणाम, मोठा मुलगा पुढे गेला, लहान मुलगा मागे पडला. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही कोण आहात? स्वतःवर लक्ष देणारे की इतरांकडे पाहणारे? जर तुम्ही दुसऱ्या प्रकारात येत असाल तर आजच बदल करा. तुमचं जीवन तुमच्या हातात आहे. ईर्ष्या सोडा, स्वतःवर काम करा. कारण जे स्वतःवर लक्ष देतात तेच आयुष्यात खऱ्या अर्थाने जिंकतात.